जनतेचा हक्काचा आवाज। दिवसामध्ये आम्ही काय आणि काय मी पुढे करून पाहतो, पाण्याचे प्रश्न असतील, इतर काही महत्त्वाचे प्रश्न असतील, त्याबद्दल राज्याची काय भूमिका आहे ते सगळं मी त्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सांगण्याचं काम केलं। तिथून नंतर आता रवींद्र बेडके साहेबांचा त्या ठिकाणी आपण गौरव समारंभ केलेला होता। त्या कार्यक्रमात तुमच्या समोरच उपस्थित आहे आणि तुम्ही पुढं उदय उडाळकर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे, तिथं मोठा मेळावा आहे। अशा पद्धतीच्या या दिवसभराच्या कार्यक्रमाच्या करता मी आपले संघटनांना सांगितलेलं होतं की तुम्ही दिवसभरात कुठले कार्यक्रम घ्यायचे ते ठरवा। बँकेनी पण बँक आज देशामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्यामध्ये एक अग्रगण्य बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही परंपरा ही आपल्या खासदार नितीन पाटलांनी पण त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे। त्या गोष्टीचं मनापासूनचं आणि त्यांच्या बोर्डाने त्या गोष्टीचं मनापासूनचं समाधान अनिल देसाई वाईस चेअरमन असतील, बाकीचं सगळं त्यांचं बोर्ड असेल, अनेक दिग्गज मान्यवर त्याच्यात आहे, सगळे मिळून चालवतात। त्याही गोष्टीचा एक समाधान व्यक्त केलेलं आहे। त्यांचे काही 3-4 प्रश्न होते, मी आता आज सुट्टी आहे, काल सुट्टी होती, उद्या सुट्टी आहे, मंगळवार बुधवार मी मुंबईत आहे, त्यावेळेस मुंबईत गेल्यावर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि मंत्री महोदयांशी बोलून त्याच्यातून तो मार्ग काढील ते प्रश्न तसाच। आज दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं काही चर्चा झाल्या, काही दोघांनी या प्रस्तावाला काही अटी शर्तींवर कबुली असल्याचं जाहीर करण्यात मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो, ते एका कुटुंबातले एका परिवारातले, त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यात आपण नाक खुपसायचं काय कारण? पण यातून मुंबईतलं राजकारण बदलण्याची तुम्हाला काय अडचण काय, तुम्हाला काय त्रास होणार आहे? महाविकास आघाडीला एक का मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। आता हा अधिकार असताना पुढे मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात। त्याच्यावर त्यांनी त्यांच्या 2 पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे। आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मनसे दोघांनाही त्या दोन्ही पक्षात ज्यांना आपलेसे वाटतात त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं, परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही। माझं त्याबद्दल एवढंच आहे, प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो निर्णय घ्यावा। जिल्हा बँकेची भरती 4 महिने जरा थांबलेली, जिल्हा बँकेची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती आहे, 4 महिने झाले परीक्षा होऊन सुद्धा, जरा तुम्ही त्याला मार्गदर्शन करा। नाही, मार्गदर्शन नाही, त्यामध्ये सहकार विभागाला त्यांनी बोललं पाहिजे, कारण सहकार विभागाने काही एजन्सी ठरवलेल्या आहेत की तुम्ही कुठल्या एजन्सीकडनं परीक्षा घ्यावी, अशा पद्धतीनं त्यांचं मला वाटतं MPSCL आहे, त्याच्यामध्ये नंतर राष्ट्रीयकृत बँकांची परीक्षा घेणारी जी इन्स्टिट्यूट आहे मला वाटतं तिचं एक नाव आहे, असं काहींचं नाव त्याच्यामध्ये आहे। कारण एक आपण बघतो कुठल्याही बँकिंग क्षेत्रामध्ये नोकर भरती होत असताना बऱ्याचदा आरोप प्रत्यारोप शिलेबाजी अमुक तमुक असं ते घडतं। वास्तविक इथं अनेक राजकीय पक्षाचं काम करणारे पण बँकेमध्ये बँकेचं हित लक्षामध्ये घेणारे असे मान्यवर आहेत। ते काही जण महत्त्वाच्या पदांवर पण आहेत, काही मंत्री पण आहेत, काही खासदार पण आहेत, काही आमदार पण आहेत। त्याच्यावर त्यांना जर कुठं अडचण असेल तर मदत करायला रामदाससाहेब तुमच्या स्टेजवर असतात मुंबईत, पण सातारा जिल्ह्यात फ्लेक्स सुद्धा राष्ट्रवादीचं स्थान नाही, काय मला माहित नाही, मी माहिती आज पिंपोड्याच्या कार्यक्रमात ते स्वतः पण नव्हते, स्टेजवरच्या फ्लेक्सवर पण त्यांनी मला काल फोन करून सांगितलं त्यांच्या पत्नीची तब्येत
ही नरम आहे, त्याकरता त्यांना दवाखान्यात त्यांना न्यायचं होतं. त्याच्यामुळं मी आजच्या कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांनी मला कालच कळवलं. संयोजकांनी स्टेजवर बॅनरवर सुद्धा फोटो टाकलेले नव्हते आज त्यांचे. मी असं हे कुणाचे फोटो काय फोटो, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतो. पत्रकार मित्रांनो, मी आत्ता एवढा वेळ भाषण केलं, इतकं समजून सांगितलं, तुम्ही कुठंतरी अरे तुमच्याच पक्षातले आमदार नाही, माझ्या पक्षाची काळजी तुम्ही करू नका. मी खंबीर आहे, मी मजबूत आहे. तुम्ही अजिबात तुम्ही तुमच्या पत्रकारितेची काळजी घ्या. आणि जे जुने पत्रकार, आता रवींद्रजींचा गौरव करत असताना मी काही गोष्टी सांगितल्या, अशा वडीलधाऱ्यांचा आदर्श त्या ठिकाणी घ्या. सगळ्यांचं म्हणणे तुमची राष्ट्रवादी वाढली पाहिजे. ते आम्ही वाढू. जनतेचा पाठिंबा असेल तर निश्चितपणे आमची राष्ट्रवादी वाढेल. लोकसभेला आम्ही एका खासदारावर थांबलो होतो, त्याच्यानंतर विधानसभेला आम्ही 41 पर्यंत पोहोचलो. आम्ही संख्येने पण कमी जागा लढवलेल्या होत्या. आम्ही पुढं आता जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका सगळ्यांनी डोळे लावून बसले आहेत की लवकरात लवकर लागावं. पण सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर मिळावा. आणि गेले 3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रतिनिधित्व करण्यापासून कार्यकर्ता वंचित राहिलेला आहे. त्या कार्यकर्त्यालाही वाटतं की मला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. त्याच्या मनामध्ये काही करून दाखवण्याची जिद्द आहे, त्याचं काही स्वप्न आहे, त्याला काही विजन आहे. त्यावेळेस खासदार आमदार 543च देशात खासदार होतात आणि 288 आमदार आणि त्याच्या 1/3 असे साधारण मला वाटतं 70 का 78 आपले राज्य विधान परिषदेचे सदस्य होतात. याच्यापुरतंच ते राहतं. त्याच्यामुळे ह्या निवडणुका झाल्या तर अनेकांना नगरसेवक, नगरसेविका, झेडपी सदस्य, तालुका पंचायत सदस्य या पदांच्यावर काम करता येऊ शकतं. त्याच्यावर ते झाल्या पाहिजे. म्हणजे आम्हाला पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना